ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु धोंडोपंत महाराज की जय. राम कृष्ण हरी. जय जय राम. जय जय गोपाल. संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणो. गायनाचे एवढे आपल्या छंदे, मनाची आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या करते. गायनाचे एवढे आपल्या छंदे, मनाची आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायाचे, आम्हा जगदीशे सांभाळावे. गायनाचे उडे आपल्या छंदे, मनाची आनंदे आवडीने. विठ्ठल विठ्ठल श्रीमंत श्री जगत उद्धारक जगद्गुरु, सर्व ही जगाला अध्यात्म विद्येचे, भगवंताच्या भक्तीचे लोण समजून देणारे असे देहू निवासी महासत्पुरुष श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम आपल्या 4 कडव्याच्या अभंगातून ते समजावून देत आहेत. काय समजावून देत आहे की या जीवाला सुख पाहिजे ना, त्या वैष्णवा संगत आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणो. गाये नाचे त्या संताची संगत मिळाल्यानंतर हृदयातला आनंद सांडतो. विषयाचा आनंद नाहीये, कुठल्याही भोगाचा आनंद नाही आहे. हा आनंद आत्मिक आहे. गायनाची उडी आपली या छंदे, मनाची आनंदे आवडीने. मनातून आनंदाचा स्रोत होत आहे. कुठला विषय नाही, कुठे विषय भोगाची वासना इंद्रिय नाही. आत्मच आनंद होतो. तुका म्हणे आता आपुल्या सायाची, आम्हा जगदीशी सांभाळावे. असं भगवंताला सांगितलं. याचा विषय असा आहे, हा जीव सुखासाठी तळमळतो. या जीवाला सुख हवंय, सुख हवंय. सुख कसं मिळेल यासाठी तळमळतो. सुखासाठी खूपसा प्रयत्न करतो, पण सुख नावाची वस्तू जवळ नाही. याला तू सुख पाहिजे, सुख पाहिजे, पण वाट चुकलेला आहे. तो दुःखाची वाट धरून चालतोय. दुःखाच्या वाटेने गेल्यानंतर दुःखाचे डोंगर समोर येतात. त्याला आशा वाटते की मला आता मिळेल सुख, आता मिळेल, आता मिळेल. त्या आशेने विचारतो. पण तुम्हीच मला काम हमेशा दृष्टांत देत असतो. कुंभार होता. कोण? त्याचं वाहन काय? तुम्हाला कसं माहित? कुंभाराचं वाहन गाढव. पूर्वीच्या काळात लक्षात घ्या, त्याला काही गावाकडे जायचं होतं, फार अर्जंटली काम होतं, म्हणून तो आपल्या गाढवाला त्यांनी तयार केलं, मोरकी बांधलं आणि वरी चढला. झा म्हणलं पुढे जाण्याचं मागं येऊन, अरे झा माग भिताडीला जाऊन टक्कर. ही गाढवा तुमला मी गाढव तर चालेल ना. आणि यालाच गडबड आहे, काय करू? पण तो बुद्धिमान होता. त्याने एवढी मोठी शिवरी टोकली.
आणि एक पेंडी हिरवगार गवत त्याची पेंडी बांधली, त्या शिवरीच्या टोकाला बांधलं आणि गाढवाच्या कानावरनं त्याच्या समोरच होती. गाढव म्हणला, बापरे, आज हिरवगार चाला, किती आनंदाची गोष्ट. चालू लागला पेंडी हालायची, त्याला वाटतं जरा आहे. चालू लागला, चालता चालतच पळू लागला, पण पेंडी तितक्याच अंतरावर आला. त्याला वाटायचं आता मिळेल, आता मिळेल, आता मिळेल. तो शेवटी जिथं जायचो तिथपर्यंत पळाला, पण पेंडी त्याच्या तोंडाला लागली नाही. तशा प्रकारे भगवंता श्रीहरी पंढरीनाथ ऐक, देवाने विचारलेलं आहे तुकाराम महाराजांना, काय रे तुकाराम महाराज, तू इतका खुशी कसा आहे, आनंदाचा मिळेल. तर ते आनंद कसा मिळतो, कसा मिळतो तो वैष्णव संगती. वैष्णवाची संगत मिळाली तर या जीवाला सुखच सुख मिळतो. जर वैष्णवाची संगत मिळाली नाही, संसाराची संगत मिळाली तर संसार कसा आहे, दुःख बोल की तुला. संसार दुःख मूळ दुःख मोला दोये कडे ऐकारा नाही कोठे रात्र दिवस चला महाराज. संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ, विंगळ म्हणजे विस्तू, विस्तूचे खंडार. चारी बाजूला विस्तू विस्तू आहे. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिन तळमळ. विंचवाच्या शेजेवर झोपल्यानंतर झोप लागेल ना चांगली, एकदम गाढ 5-6 विंचू आहे आणि त्याच्यावर झोपला, झोप लागेल ना नाही. पण तसा हा संसार आहे. संसारात इतका दुःख काळवलेला आहे की विचारूच नका. दुःख 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 आहे. लक्षात घ्या, जसं मिठामध्ये खारापणा आहे तसं संसारामध्ये दुःख आहे. संसारामध्ये इतकं दुःख आहे, कोणाचं महाराज लग्न जमत नाही ते दुःखी. आमच्याकडे येतात माणूस, महाराज माझं लग्न कवा जमेल. किती वय आहे तुझं? 29 झालं. काय शिकलेलं आहे? 7वी. होत नाही लवकर, जाऊ दुसरीकडे. पहा मी काय सांगतो, लग्न जमलं ते दुःखी. ज्याचं लग्न जमलं नवरा बरोबर नसेल दुःखी. नवरा पिणारा आहे, पिणारा म्हणजे साधा पिणारा नाही, पॅन्ट मध्येच हे करून टाकते आणि पॅन्ट मध्ये बी हेच करून टाकते. मग त्या बाईला चूक लागेल, किती दुःख लागेल. लक्षात घ्या, असा नवरा आहे ती अति दुःखी, अति दुःखी दुःखी. कुणाचा नवरा आहे, बायको चांगली नाही, बायको 4 दिवसाली चालली माहीत, मी जाते, मी येतो बरं का, नाही म्हणलं तर तिथंच राहते, जाऊन ये लवकर बर का. माहेरला लवकर लवकर पळते बर का. जास्ती बोललं की ते म्हणते मला नवरा नग ग बाई, मला नवराच नको. अशा प्रकारचे काही काही बायका. लक्षात घ्या, एकाच्या वडिलाची पुण्यतिथी होती. तो बिचारा चांगला सात्विक होता, भगवंताला मानणारा होता, धनवान होता. मुलांनी सांगितलं वर्ष श्राद्ध आहे, आपल्या बायकोला सांगितलं 2-4 बाया कामाला लाव, स्वयंपाक करून घे, मला रजा मिळत नाही, मला इलेक्शनची ड्युटी आहे, मी जातो. त्याने मंडळी हरवली, गप्प. स्वयंपाक तर राहिला बाजूला, जी झोपली तर झोपली. नवरा आला संध्याकाळ, मंगल काय
दोन्ही अंगठ्याने चुन्ना लावल्या नाही. काय काय झालं ग? डोकं म्हणजे लई दुखा लागलं. अगं पण आपल्या इथं पाहुणे येणार आहे ना, मग येऊ दे, पाहुणे येऊ दे की मुले, पण त्याला जेवायची व्यवस्था काय आहे? हे बघा, माझ्या तर जीवाला बरोबर नाही, मी काय करू? आणि उद्या तर मला जायचं मुंबईला. माझी मैत्रीण आहे, तिच्या मुलीचा बारसा आहे, मग तिथं मला तर जावं लागतं. बघा, तुम्ही जाणार, तुमचं पुण्यतिथी जावं. त्या नवऱ्याला आनंद वाटेल का हो? लक्षात घ्या, लक्षात घ्या. अति दुःख वाटेल. हे देवा, अशी बायको मिळाली. बायको नवरा हे एक जीवाचे असावे, तेव्हा त्याच्यातून समाधान व सुख मिळतो. मी तुम्हाला सांगतोय का, लक्षात घ्या. कबीर महाराजाकडे एक गृहस्थ आले, मारवाडी दुकानदार, मोठी दुकान. आले व त्यांनी विचारलं, महाराज, मला स्वर्ग बघायचं, कसं दिसेल? महाराज बुद्धी माणूस, स्वर्ग बघायचं. हे अमीना, कबीरच्या बायकोचं नाव अमीना. अमीना, ये इकडे. आली. आपल्या घरात पीठ आहे का? आहे म्हणे. आण. इतकं पाठीभर पीठ होतं, टाक्या मातीवर सांड. आपल्या घरात साखर आहे का? आहे म्हणे. आण. टाक्याच्यावर म्हणे, साखर बी टाकली. आपल्या घरात तूप आहे का? आहे म्हणे. आण, ते बी याच्यावर टाक. आता जरशी माती आण बघ पाहायची. माती बी आणली तिने. माती आणली, टाक याच्यावर. कालव म्हणे, फेकून दे. आपल्या स्वयंपाकाला वाटली. हे बघ म्हणे, आता जर तू घरी करशील तर तुला स्वर्ग दिसेल. असं आता करत म्हणत. घरी गेला, तिची बायको माडीवर, ते बाया कवड्याने काहीतरी खेळत होत्या. हाक मारी, कमाल कमाल. दाखल कांदा बघ, कोण आहे म्हणे. ती म्हणजे मालक आहे. हा, यावेळी कशाला आलं? काय लागतं विचार की. काय लागतं? काय देऊ? काय ना कमलला बोलू? लोक वेडे असतात म्हणून ती खाली आली. काय आपल्या घरात पीठ आहे का? हा, पीठ आहे का? बोल, श्रीमंत आहे की? आहे का? एवढं सांग. आहे. आण. अर्धा पोता पीठ ओढ चोटात चालू. टाक खाली. का? तुम्हाला वेळ झालं काय? लागलं काय? हे पीठ याच्यावर कसं टाकायचं? माती टाक म्हणतो. टाकलं. आपल्या घरात साखर आहे का? ते म्हणजे आहे की. 4-5 पोते आहे की म्हणे. साखर आण. एवढी साखर आली. काय करायचं? टाक याचं. काय करणार याचं? ते जाती बोलू नको. टाक. टाकलं. आपल्या घरात तूप आहे, डब्बा भरून आहे म्हणजे. आण. डब्बा भरून तूप पी टाकलं. काहीतरी झालं म्हणजे, झालं काहीतरी म्हणजे. हे बघ म्हणजे, आता एक पाठी माती आण म्हणजे. माती आणली, टाक्यात फिरलं म्हणजे. काहीतरी झालं म्हणजे, ते थरथर कापू लागलं. कालव म्हणजे आला. नाही, मी कालवणार. साखर आहे, तूप आहे, पीठ आहे आणि माती, याचं कालवून काय? ते तुला काय कर? कालव. कालवते म्हणजे. हळूच माग सरकली. त्यांचे भाऊ बसले होते. 2-3 भाऊ होते. ओ म्हणे, तुमच्या भावाला काहीतरी झालं. काय झालं? त्याने पीठ आणा म्हणलं, साखर आणा म्हणलं, तूप आणा म्हणलं आणि सगळं माती आणा म्हणलं, सगळं कालवलं म्हणे. हा, कवा? आत्ता. आणि मला सांगायला लागलं ती उचलून बाहेर फेक. असं कसं झालं? बघा म्हण. ती पुढे गेली. तुला काय सांगितलं? पाठीवर माती टाकली ना, उचलून बाहेर फेकतात. भाऊ म्हणजे घोटाळा झाला. डोकं फिरलं म्हणे. भाऊ, उन्हात फिरला होतास काय रे तू? नाही मला, दुकानात येऊन आलो. चौघ फाटी धरलं, बाजूला बांधून टाकलं. पाय बी बांधले, हात बी बांधले. कशाला बांधलं? थांब थांब. हाताने होत, बाजूचा माणूस होता.
तो म्हणला बघा थोडस विस्तू पेटवा. त्याने महाराज विस्तू पेटवलं आणि त्याच्यात खुरप गरम केलं. ते म्हणले काय करायला लागले. नाही, आता नीट होत जराचा तुम्हाला जराचा चटका लाग इथं 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 सगळ्या डागण्या. ओ काय करायलोय मी स्वर्ग बघायला लागलोय. दाखवत आता नीट होत आता नीट. मी तुम्हाला सांगतो सगळे चिंतित पडले. डोकं फिरलं म्हणजे हॉस्पिटलमध्ये टाकावं लागेल लक्षात घ्या. पण त्याच्यात तो मला बघा मला स्वर्ग बघायचं होतं तुम्ही हे काय केलं. कबीरने सांग कबीर महाराजांना बोलले बांधले महाराज हे स्वर्ग बघायला लागले. अरे रे 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 हे डागणं कोण दिल्या त्या माणसाने. येड्या मी तुला काय सांगितलं तू असं कर म्हणजे तुला स्वर्ग दिसतो. मी माझ्या बायकोला बोलवलं ती आली का नाही. आली म्हणे. त्याला मी विचारलं पीठ आहे ती म्हणे होय. आण म्हणल्यावर काय बोलली का नाही. त्याने टाकलं. मग मी त्याला सांगितलं साखर आहे का. तिने आणली काय बोलली का नाही. साखर बी टाकली. मग मी त्याला सांगितलं तूप आहे का. ती होय म्हणली. मी काय म्हणलं टाक याचं टाकली. मग त्यानंतर मी सांगितलं माती आण. ती काय बोलली का नाही. टाकली. कालव फेकून दे काय बोलली का काहीच बोलली नाही. कारण माझ्या बायकोचं माझ्यावर एवढा विश्वास आहे. जे मी करतो ते योग्य करतो. बायको आणि नवरा याच्यामध्ये एक मत असेल तर स्वर्ग राहील नाहीतर ते जीवन जागत नरक असतो. तर स्वर्ग बघायचं असेल तर वरी जाऊ नका. पहिला आपल्या घरात एकमत करा. घरात एकमत झाला स्वर्ग तुमच्या समोर आलं. अशा प्रकारे मुखाने विठाला विठाला देवा तुम्ही मला विचारलं तुला सुख कशाचं आहे सांगू का. त्या संत लोकांकडे त्या वैष्णव लोकांकडे इतकं सुख आहे इतकं सुख आहे की जीवाला थोर झाले सुख. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाठवण्या भूक तहान काय. इतकं सुख वाटतं त्या संतांच्या संगतीने. देवा पण तुम्ही का विचारतो. अरे मला बी म्हणजे जरा सुख पाहिजे. तुम्हाला तुम्ही तर सुखी आहे ना. नाही रे अहो सगळ्या मित्र संत सांगतात ना सर्व सुखाचे आगर बाप समाधीवर बाप समाधीवर बाप समाधीवर सर्व सुखाचे आगर बाप समाधीवर बाप समाधीवर बाप समाधीवर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर. तुकाराम तू पण वेड्यासारखं बोलतो रे. मला सुख आहे हो सर्व सुखाचा अगर तू तर म्हणे मला सर्व सुखाचा तर लक्षात घे. माझं राज होणार होतो. मी गादीवर बसणार होतो. लक्षात घ्या मला उद्या सूर्याचं पहिला किरण निघालं की डोक्यावर मुकुट ठेवणार होतं. त्याआधी मला स्नान घालणार होते. मला दहीमध्ये स्नान घालणार होते. मला दुधामध्ये स्नान घालणार होते. ते हौदा भरून ठेवलेले आहे. मला सप्त नदीच्या याच्यामध्ये मला आंघोळ घालणार होती. मला मधाने आंघोळ घालणार होती. मग शुद्ध होदकम स्नान मग शुद्ध पाण्याने मला स्नान घालणार होते. अशा प्रकारे मला स्नान घालून 108 सुहासिनी स्त्रिया मला वळणार होत्या. तेवढं वळल्यानंतर महाराज 1 संवत्सर पासून म्हणजे 1 वर्षापासून
माझं झग्गा तयार होत आहे. माणक कुठं बसवावी, पाचू कुठं बसवावी, हिरे कुठं लावावी, असा माझा कोट्यावधीचा झग्गा मला आणि डोक्यावर मुकुट राहतो. होय ना, होय. मग असं सगळं समारंभ होतो. पण ती कैकेयीची दासी मंथरा त्याने कुठून काहीतरी केलं. मला 14 वर्ष वनात आलं. मला श्रीराम म्हणतात, मला 14 वर्ष भाकरीचा तुकडा मिळाला. झाडाचे पान खायचे, कंदमुळे उकरून खायचे. किती दिवस? 14 वर्ष. 14 वर्ष. आम्हाला एकादशी किंवा उपवास असेल तर बाजार करायला जातात. बगर किती आणू, शाबू किती आणू, ककडी आणू का, खजूर आणू का, तूप आणू का, दूध आहे का घरात, एवढं विचार करतात. एकादशीला एक दिवस जड जात. 14 वर्षांना आता तुकडा नाही मिळाला. उपाशी तापाशी 14 वर्ष झाली. किती दुःख सर म्हणजे आलं का लक्षात म्हणजे तुला? आणि तुला माहिती, मी कृष्ण अवतार मध्ये असताना सगळ्या आनंदात असताना माझ्या पायात बाण लागलं. आर पार झालेलं. मला किती दुःख झालं. मी जगाचा मालक असून मला चोर म्हणत होते. मला किती दुःख वाटत होतं. तुला कळते का म्हणे? होय म्हणे, हे तर खरं आहे म्हणे. मग मी इतका दुःखी आहे आणि तू म्हणते तू सुखी आहे. मला सुखाची गोष्ट सांग. सांग म्हणल्यावर सांगायचं सुख. पहिला कडवा. वैष्णव संगती सुख वाटे जीवा, 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 वैष्णव संगती सुख वाटे जीवा. आदि कमी देवा गायने, आदि कमी देवा गायने, गायन घेऊन आपुले आनंदे, गायन घेऊन आपुले आनंदे. आदि कमी देवा गायने, देवा तुम्हाला सुख पाहिजे का? हो. मग तुम्ही संतांची संगत धरा. कुणाला सांगत आहे? भगवंताला. म्हणून तर म्हणे मी वाऱ्या वगैरे भरतो. लाखो लाखो लोक जमतात. लक्षात घ्या, देवा त्या संतांच्या संगती सुख आहे. तिथं आहे ते या जीवाला कृत कल्याण होण्याचं सुख देतात, न संपणारं सुख देतात. लक्षात घ्या. संसारात बायको संगत एक माणूस शुगर मुलचा सदस्य होता. त्या कंपनीने प्रत्येक सदस्याला एक एक पोता साखर दिलो. क्विंटल चांगली साखर बर का सदस्यांना दिली. आली घरात आणणार. बायकोचं सांगितलं, हे घ्या घ्या एवढी साखर घ्या, किती खाणार तेवढं खा. बायकोला सांगितलं, बाळा ठीक आहे. 4-8 दिवस झाले. बायकोनी सांगितलं, अहो म्हणजे साखर उडाली. क्विंटलभर साखर आणले गे. होय, एकच क्विंटल की 5-6 क्विंटल आहे का? बापरे. म्हणजे हे बघा, थोडं ते हे केलं, शरबत लिंबलेट थोडं मुलांना दिलं, थोडं धाकट्या मुलांना दिलं, थोडं तुम्हाला दिलं. मग आई आली होती, थोडी त्याला साखर दिली. बहीण आली होती, त्याला एवढी दिली. मोठी बहीण आली, त्याला एवढं दिली. भाऊजाई आली, त्याला एवढी दिली. मग एवढी साखर राहते का? साखर अशा प्रकारे महाराज
काय काय बाया असतात मग त्याला बायको पासून सुख मिळेल बिलकुल एकच महाराज असे आहे डंकीन त्या घरी चंकीन दादा डंकीन त्या घरी हा डंकीन त्या घरी चंकीन दादा डंकीन त्या घरी हो जास्त बोलत नाही माझे संघाचे 2-3 माणसं लागतात तरी तुम्ही भारी डंकीन म्हणजे माणसा ठार मारणारी शंकीन म्हणजे बोंबलणारी लक्षात घ्या एक एक डंकीन म्हणजे बोलते तसं बिंचूच आवाज तसं नीट बोलायला येत नाही तिला 4 माणसं जात होते म्हणजे काय झालं पेटून आले का हे बाई आम्ही साखरपुडा करायला जात आहे काय बोलली त्यांनी चांगलं बोलले का त्यांना चांगलं बोलायला येत नाही त्याच्या मुलीचं लग्न ठरलं मंडप मोठा मारलं लग्न ज्याच्या संग झालं होत आहे तो ज्युडिशनल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे न्यायाधीश आहे त्याच्या संगत माझं लग्न ठरलेलं आहे लक्षात घ्या मुलांनी सांगितलं आपण गरीब आहे पण मुलगी देखणी आहे म्हणून ते लग्न ते करत आहेत म्हणे बघा म्हणे तुम्ही काय पाहुणा ना उन्हा पाहुणं काय बोलू नका आता ही काय बोलली मी मंडपाला आग लागली तरी बोलणार नाही खालना उठणार नाही तिथं बसून तिथं बोलणं बरोबर आहे का नवरदेव मेला तरी मी बोंबलणार नाही तिथंच बसून बोलणं चांगलं झालं हे विचित्र बोलणं अशा काय काही असतात लक्षात घ्या त्यांना बोलायचं नीट आवडतच नाही या प्रकारच्या काही बाया असतात मग त्याच्या नवऱ्याला सुख वाटेल का हो नवऱ्याला सुख वाटेल का हा तुमचीच बायको तसं नाही ना विठाल विठाल मी शेतकऱ्याच्या इथं बसलो होतो त्याचा नवरा काम करून आला खांद्यावर बेडगं होतं जारवं तोडणं उसाची थकून आला आल्यावर त्याला पाणी तांब्यावर द्यावं किंवा काफी करून द्यावं चहा करून द्यावं किंवा काहीतरी खायला द्यावं ते आल्याबरोबर म्हणली आला बघा मडक्याच्या तोंडाचा गाडग्याच्या तोंडाचा नवर आता बोललं आपल्या कसं लागेल विचार कर गाडग्याचा तोंड असते का अशा एक एक बायका असतात नवरे बी तसेच असतात जाऊ द्या ते काय चुकत इथं देवाला सांगत आहे भगवंता या संसारात मात्र सुख नाही संसारात अजिबात सुख नाही आता सांगितलं ना मी त्या गाढवाला पेंडी आता मिळते आता मिळते आता मिळते आता नोकरी लागेल आता नोकरी लागेल लागत नाही लागली तर कसली प्रोफेसरचं काम करताय पगार देतात पाव करायचं करा नाही तर बाहेर व्हा काय करा प्रोफेसर आहे महाराज आणि त्यांनी काम करायचं शिपायचं किती दुःख वाटत असेल त्याला असं या संसारामध्ये दुःख कालवलेलं आहे पण या संसारातून कुठं सुख आहे का तर इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन सुखाचा आनंद भरेन लोक आनंद भरेन लोक आनंद भरेन लोक आनंद भरेन लोक आई नगे मागे पंढरपूर
पंढरपूरला काय आहे? पंढरपूरला गेल्यावरती साधू संत महात्मे आहे, तिथं भारतीय तत्वज्ञानाचं ज्ञान देतात. बाबा, या ज्ञानाने तू सुखी होशील. तू ज्याला समजतोस मी देह आहे, ते देह तुझा नाही आहे. देह कोणाचा आहे? देह हे काळाचे बघा, देह काळाचे धन कुबेराचे, देश मनुष्याचे काय आहे, देश मनुष्याचे काय आहे, देश मनुष्याचे काय आहे. देह काळाचे धन कुबेराचे, देश मनुष्याचे काय आहे, देश मनुष्याचे काय आहे, देश मनुष्याचे काय आहे. प्रमाण इथं पुरावा पाहिजे म्हणून घेतलेलं आहे. हे देह काळाच आहे, तुमचं नाही. तुम्ही म्हणता माझा देह, बायको म्हणते माझा नवरा आहे, मग त्याचा देह झाला की. आई म्हणते की माझा मुलगा आहे, त्याची वाटणी झाली की. बाप म्हणतो की माझा मुलगा आहे, बहीण म्हणते माझा भाऊ आहे. हा, कुणाच आहे लक्षात घ्या. मुलं म्हणतं आमचा बाबा आहे, मुलगी म्हणते आमचा बाप आहे, जावा म्हणतो आमचा सासरा आहे. सगळे म्हणते माझा माझा, तुमचा एवढं बी नाही. आणि त्याला विचारलं, शास्त्राचे पुरावे बघितलं तर याचा हा देह त्या काळाचा आहे. कवा घेऊन जायचा त्याचा नेम नाही. थांबावं, माझ्या नवऱ्याला येऊ दे, मग काय तुम्ही ए झिपले चाल, त्याला एक सेकंड राहू देत नाही. काळाचा झपाटा असा आहे. मी तुम्हाला सांगतो, कोल्हापूरला सरकारचं लग्न होतं मोठा, आजपासून 60-65 वर्ष माग लग्न होतं. 10 एकर मध्ये मंडप मारलं. 10 एकर पाईपलाईन केली. नळा आमची तिथनं नळातून घ्यायची, गुळवणी तिथनंच घ्यायची. लाडवाचे असे लाडू ढिक, हा कोणी खावा खावा चाललेले. लक्षात घ्या, असा लग्न. मुलगा लंडनला जाऊन बॅरिस्टर झाला, युरोपियन सारखा. त्याचं लग्न शिवतीला गेलं, म्हणजे देवाला मारुती राहायला नारळ फोडून असं आलं. मला ते एक विचित्र वाटतं, मारुती राहायला परवानगी मागतात, त्याचं लग्न झालं नाही. ज्याचं लग्न झालं नाही त्याच्याकडनं परवानगी मागतात. हो, मला लग्नाला परवानगी दे. विचित्र झालं सगळं. जाऊ त्याला फोन सांगायचं. मारुती राहायच्या इथं जाऊन नारळ फोडून येतात. घोड्यावर बसून तो आला. तिच्या आईने बघितलं, माझं बाळ किती सुंदर आहे, किती देखणं, पुरा पान होता, लक्ष उंचा पुरा पान. आईने औक्षण केलं, आपल्या काजळ काढलं, त्याच्या गालाला लावलं, त्याला दृष्टी लागू नये म्हणून. वाळलं, उतरलं, बोहल्यावर त्या पाटावर जाऊन उभा राहिलं. लक्षात घ्या, आता अक्षतेसाठी तिथं उभा राहिलं. विठ्ठल विठ्ठल इथं आज नाहीतर चोपदार असतात, चांदीचे दंड असतात, कीर्तनातून उठू देत नाही. काय तमाशा उगत आलेले अचानक. बर ठीक आहे, विषय आपला असा आहे. तो बोहल्यावर म्हणजे पाटावर जाऊन उभा राहिला, अंतरपाठ धरलं. भटजी बुवाने सांगितलं, सण अक्षदा मिळाल्या का? बर. त्यानंतर मुलाने सांगितलं, जरा पाणी पाहिजे. तो मला आता पाणी प्यायचं, खाली साखर. नंतर चक्कर आला, तो खाली बसला, पडला.
चिकार गर्दी. अधिकारी लोक आलेले, कलेक्टर आहे, DSP आहे, SP आहे, सर्कल आहे, महाराज मामलेदार वगैरे सगळ्या सरकारी लोकांना बाजूला बसायला, राजे रजवाड्यांना बाजूला बसायला, साधू संतांना बसायला निराळे, महाराज शेतकरी वर्गाला, व्यापारी लोकांना वेगळं असे त्यांनी कोश केलेले. तप्पट दिशी खाली बसला. लगेच तुझा आहे डॉक्टर, बोला डॉक्टरला. डॉक्टरने बघितलं, म्हणले एक्सपायर. त्याचा वडील थो बाहेर आता आलाय, एक्साइटमेंटच नाही. हा दुसरा मोठा डॉक्टर कुठे आहे, MD झाले, तो आला. त्याने डोळ्यात बघितलं, नो पल्स, नो रिस्ट्रिक्शन, सगळं खलास झाले. गेला. काय बोलता तुम्ही? आम्ही बोलतो ते खरं म्हणतो, खोटं बोलू का? मेला म्हण. इतका सोहळा चालू, पण काळाची वेळ नेलं. मग आपला देह आहे का तो? हा महाराज बडे बडे असले तरी काळाच्या झपाट्यात निघून जातात. विषय तुम्हाला सांगतो बाबांनो, या देहाचं चांगल्या प्रकारे कल्याण करायचं असेल तर भगवंताचं चिंतन करा. भगवंताचं तुम्ही चिंतन केलात तर आपले जे दुःख आहे ना, जे मोठे दुःख आहे ना, ते लहान होतात. जेवढे ना ते एवढे होतात. चिंतन पाहिजे, चिंतन पाहिजे. लक्षात घ्या, चिंतन नुसतं साधा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरी जय हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण. भगवंताचं चिंतन करा, शुद्ध कर्म होईल, प्रार्थना स्वच्छ होईल, तुम्हाला सुख मिळेल. साधू संतांच्या संगतीत बसा, प्रवचन ऐका, कीर्तन ऐका, त्याच्यातून त्या रीती समजल्या जाईल. या प्रकारे तिथं रीती समजलं तर जीवाला आनंद वाटेल. इथं तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, देवा त्या वैष्णवाच्या संगतीत सुख आहे. आणि का देवा मी काही नाही, बाकी कुठंच सुख नाही. मी संसार केलं, धन जमवलं, सगळं केलं, बायका मला 2 होत्या. तुकाराम महाराजांना 2 बायका, एक दुष्काळातच मेली, दुसरी नंतर आयुष्यभर संगत राहिली. 2 बायका असून सुख नाही मिळालं, मुलं होते, सुख नाही मिळालं. लक्षात घ्या, लक्षात घ्या. त्यांनी रोज सकाळी अंगावर आपलं असला शेला घ्यायचं, इंद्रायणीला जाऊन आंघोळ करायची, गळ्यात विणा टाकायचं. तिथून 10 किलोमीटर लांब भंडारा नावाचं डोंगर जाऊन अंतरात आत काय चाललं ते शोधायचं. बरं का, आत अनेक प्रकार आहेत, ते मी आता सांगू शकत नाही. अंतराचे प्रकरण आहेत, ते अंतराचे प्रकरण ते हुडकूया. लक्षात घ्या, याच्यामध्ये खूप मोठे विचार आहे. इडा पिडा जुड गुडसी नड नाडी अन्नो यबसी हंबसी काय काशी क्षेत्र दल्ले राय ईशव त्याने आगी तोय तोय न्याय माडी कोळीत कोणतीत शिवयोगी पाद पूजा माडी मुक्तारी. ती संतांची पूजा करून मुक्त झाली. या देहात नाड्या आहेत. तुम्ही नुसतं रामकृष्ण जास्ती बोल
तर नाड्या बदलतात. लक्षात घ्या. जो रोज 1 तास ध्यानाला बसलो त्याच्या नाड्यामध्ये फरक पडतो. त्याच्या आवाजामध्ये फरक पडतो. त्याला अंतरातले आवाज ऐकायला लागतात. लक्षात घ्या. असो, मी तुम्हाला तिकडे घेऊन जात नाही. फक्त नाम घ्या. नुसता पांडुरंगाचा, विठ्ठलाचा, रामाचा नाम घ्या. नाम घेतल्यानंतर तुम्हाला जीवन सुखी होईल. भगवंताला ते सांगतात, देवा तुम्ही नाम घ्या. कोणाचं? देवाला सांगतात बरं का. देवाला सांगायला की देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नामाची ताकद भारी. काय 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 म्हणला? देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नामाची ताकद भारी. ते कसं रे? राम अवतारामध्ये असताना सेतुबंध बांधत होते. हाय बांध मोठे मोठे दगडानं कोणी डोंगर आणून टाकायचं. त्याच्यावर बंधारा बांधायला सुरुवात केली. राम म्हणला बाबा 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 लाखो वानर किती गोलांगुले, किती रीस म्हणजे अस्वल, किती म्हणजे मेहनत करायला लागले, बांधायला लागले. तुम्ही कसं काय करते म्हणजे पाण्यावर दगड तयार आले. बघावून रात्रीच्या वेळी कोणी नव्हता, एकटा निघाला. एवढा दगड घेतला, बुडला. हा अरे बापरे, माझ्या नामाने टाकल्याबरोबर वरी तरा लागले, पण मी टाकलं कसं काय बुडलं म्हणे. बरं झालं कोणी बघितलं नाही. मागे फिरलं, माग मारुतीला उभा होता. काय चाललं देवा, तू बघितलं का? मला तुम्ही जिथं तिथं मी आहेच की म्हणे. मग दगड कसा बुडाला? अरे तुम्ही एवढे डोंगर टाकायला लागले, ते तरंगायला लागले. मी एवढा दगड टाकले, कसं बुडाला? देवा तुम्ही ज्याला हाताला धरलं ते तरते, तुम्ही ज्याला टाकलं ते बुडते. तुमच्यापेक्षा तुमच्या नामात आले. आम्ही लिहितोय राम म्हणून तरा लागलेले. तर देवाच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. म्हणून सर्वांनी नाम चिंतन करावं. विशेष अति आदरून विवेकावरून. विवेक पाहिजे. एक बाई होती, म्हातारी, लग्नाला निघाली होती. लग्नाला निघाली पूर्वीच्या वेळेला 40 तोळे 80 भार 80 भारचे तोडे घालत होते. त्याने 80 भारचे असे मोठे तोडे घेतले, जोडवे घेतले. त्या मुलीसाठी महाराज सोन्याचं मंगळसूत्र घेतलं, बोरमाळ घेतले आणि काय खायचं वगैरे धाप लागली. एक घोडेस्वार येत होता. ए बाळा थांब रे बोले. तो थांबला. काय बाई, हे जर गाठोड तुम्ही पुढे पण घेऊन चाल. मग मी झपाट्यात येते. वजनामुळे माझं पाऊल चाललं ना. गाठोड घ्यायला का? हे घोडा म्हणजे हा घोडा भारी पैकी तुझं वजन घ्यायला गे हात म्हणजे म्हातारी थेरडी कुठली. तो लांब गेल्यावर त्याला विचार आला, म्हातारी लग्नाला जाते, गाठोड म्हणजे काहीतरी आहे. आयता मिळत होता की मुली. मी कोणत्या गावाला जाणार, कुठं थांबणार, तिला काय माहित आहे. ते घोडा फिरवला, आला. मावशी द्या, लवकर या बरं का, मी चिंचपूरला थांबतो म्हणे. चिंचपूरला मला जायचं आहे म्हणे. बरं द्या. आता ती बाई म्हणे नाही आता द्यायचं नाही. तू परत का आला? मी गेलो होतो पण मला विचार आलं म्हणून मी परत आलो. पण मी पण म्हणजे तुला देणार होती पण मला विचार आलं, ओळख नाही पाळख नाही, कुठं जाईल नाही देत म्हणे. मी माझ्या डोक्यावर घेऊन जाते. कारण विचार आलं ना, विचार केल्याने कळते, विचार न केल्याने फार मोठं दुःख होतो. वैष्णव असतात ना ते विचाराच्या आधारावर चालतात. लक्षात घ्या. ज्ञानेश्वरे माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली